वरळी डोममध्ये चैतन्याचं वातावरण पसरलेलं आहे। मनसैनिक आणि शिवसैनिक आनंदून गेलेले आहेत, कारण दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्रित आल्यामुळे मोठे आनंदमय वातावरण जे आहे ते या वरळी डोममध्ये पाहायला मिळते। माझ्यासोबत काही शिवसैनिक आहेत। खरं तर अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती, अनेकांनी बॅनरबाजी देखील केलेली पाहायला मिळाली। आज सत्यात दोघेही एकत्रित मंचावर आलेले पाहायला मिळत आहेत 2 दशकानंतर। आपण पाहाल तर आज या वरळी डोम मध्ये पूर्ण महाराष्ट्रातर्फे आज एक दिवाळी साजरा झाली असा आनंद आज जनतेमध्ये आहे। दोन भाऊ एकत्र येऊ म्हणून पूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता आणि तो सोनियाचा दिवस आज आला आणि पूर्ण आज महाराष्ट्र आज तुम्ही बघाल तर पूर्ण महाराष्ट्राचा आनंदाचं एक वातावरण आहे। आपण बघाल तर मनसे हा 3 अक्षरी शब्द आहे आणि शिवसेना हा 4 अक्षरी आहे। हे दोन्ही शब्द जर एकत्र केले तर 7 असं टोटल त्याचे होते, म्हणजे हे 7 म्हणून हे दोघं भाऊ आले एकत्र 7-7। या ठिकाणी आपण बॅनर पाहतोय, या बॅनरवरती लिहिलंय उद्धव राज जिथे जिथे सुख समृद्धी तिथे तिथे। ही शिवसैनिकांची आणि मनसैनिकांची भावना आहे आणि आपण वरळी डोम मधलं हे वातावरण पाहतोय। आनंदून गेलोय मी। माझा लहान मुलगा पण आहे आणि बायको पण आहे सोबत। आता ते गर्दीमध्ये कुठे गेलेत माहिती नाही। तिसरी पिढी कार्यरत आहे आमची। या ठाकरे घराण्यासोबत तिसरीच पिढी कार्यरत आहे। माझे वडील होते, मीही काम करतोय आणि आता माझ्या मुलाला दाखवायला आणले की आता आपल्याला तुलाही काम करायचं। ही तिसरी पिढी काम करते यार। महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस हा जर टिकवायचा असेल तर सर्व पक्षभेद सोडून मला असं वाटतं की येणाऱ्या काही काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे पक्ष या पक्षाने एकत्र येणं गरजेचंच आहे। त्याशिवाय मराठी माणूस आणि मराठी भाषा, मराठी अस्मिता या महाराष्ट्रात टिकणार नाही। गेली अनेक वर्ष प्रयत्न चालू होता की दोन्ही ठाकरे एकत्र येणे। आज महाराष्ट्राला आज ठाकरेंची गरज आहे आणि त्यावेळी मराठी भाषेचा जो अन्याय होत आहे, हे सरकार जो मराठी भाषेवर अन्याय करत आहे त्याच्यासाठी मराठी माणसांसाठी दोन्ही ठाकरे एकत्र आले। आज पूर्ण शिवसेना आणि मनसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि सगळे खुश आहे। पूर्ण महाराष्ट्र अगदी खेड्यापाड्यातल्या शहरातले सगळे लोक खुश आहेत। आज आमच्यासाठी म्हणजे मरता मरता जे स्वप्न पूर्ण होणार त्याचा दिवस आहे आज आमचा। कारण मी स्वतः राजसाहेबांच्या बरोबर सुद्धा काम केलेलं आहे। मी कॉलेजच्या ह्याच्यात असताना, विद्यार्थी सेनेत असताना आज गेली 35 वर्ष मी स्वतः काम करते इथे। हे स्वप्न आज आमचं होतं, आज पूर्ण झालं ते स्वप्न। हे तब्बल 20 वर्षानंतर 2 बंधू जे आहेत ते एकाच मंचावरती पाहायला मिळाले आणि खऱ्या अर्थाने पुढचं जे सत्ता असेल किंवा पुढची जी नांदी असेल ही ठाकरेंचीच असेल, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या येताना पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, वरळी, मुंबई।